मुंबई एसटी बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये तुफान राडा, सदावर्ते आणि शिंदेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम रद्द करा, राज ठाकरेंची मागणी। तर सत्य स्वीकारून निवडणुका रद्द करण्याचं उद्धव ठाकरेंचं देखील आवाहन। सोलापूर मुंबई विमान सेवा 15 वर्षांच्या नंतर आजपासून पुन्हा एकदा सुरू। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन। मुंबई आणि बंगळुरू पर्यंतचा प्रवासही शक्य। विरोधक सर्वाधिक गोंधळलेले, केवळ नरेटिव्हसाठी प्रयत्न। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल। चूक लक्षात आल्यामुळे शरद पवार आज भेटीसाठी गेले नाहीत, असाही मुख्यमंत्र्यांचा निशाणा। दादरमध्ये युवक काँग्रेसचं संघाच्या विरोधात आंदोलन। केरळमधील आयटी व्यावसायिक आनंदू अजी यांनी संघाच्या अत्याचारांना कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप। माओवाद संपुष्टात येत असल्याच्या मुख्यमंत्र्यांच्या दाव्याला अजित पवारांची देखील पुष्टी। तर तेवढ्यात माओवाद संपेल असं वाटत नाही, सुशीलकुमार शिंदे यांचं प्रत्युत्तर। बाबासाहेब पाटील यांनी आजारी असल्यामुळे गोंदियाचं पालकमंत्रीपद सोडलं, अजित पवार यांचा दावा। तर प्रफुल्ल पटेल यांच्या नाराजीमुळे पालकमंत्रीपदावरती पाणी सोडावं लागल्याची चर्चा। रवींद्र धंगेकरांना आवरा, अन्यथा युतीमध्ये मिठाचा खडा पडेल। भाजप नेत्यांची एकनाथ शिंदेंकडे तक्रार। धंगेकरांना शिंदेंकडून सबुरीचा सल्ला। धंगेकर मात्र भूमिकेवर ठाम। वसई विरारचे माजी मनपा आयुक्त अनिल कुमार पवार यांची अटक मुंबई हायकोर्टानं ठरवली बेकायदेशीर। ईडीला मोठा धक्का। आदेशांना स्थगिती देण्याची ईडीची विनंती देखील हायकोर्टानं फेटाळली। दिल्लीमध्ये फक्त ग्रीन फटाक्यांना सुप्रीम कोर्टाची सशर्त मंजुरी। दिवाळी आणि दिवाळीच्या आदल्या दिवशी फटाके फोडता येणार। सकाळी 6 ते 7 आणि रात्री 8 ते 10 वाजल्याच्या दरम्यानच फटाके फोडायला मंजुरी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।